रेणुका माता माहूर गडावरून निघालेली अखंड ज्योत यवतमाळच्या घाटंजीमध्ये दाखल झाली. घाटंजीमध्ये या ज्योतीचं भव्य स्वागत करण्यात आलं. काल रात्री 7 वाजता रेणुका माता गडावर विशेष आरती झाल्यानंतर अखंड ज्योत घाटंजी वासियांच्या स्वाधीन करण्यात आली. रात्री 7 वाजता अखंड ज्योत घेऊन घाटंजीकर मार्गस्थ झाले. माहूर ते घाटंजी हे अंतर पायदळ पार करीत अखंड ज्योत घाटंजीमध्ये पोहोचली. माहूर ते घाटंजी दरम्यान ठिकठिकाणी अखंड ज्योतीचं स्वागत करण्यात आलं. घाटंजी येथील श्री गजानन महाराज मंदिरात अखंड ज्योत पोहोचल्यानंतर या ठिकाणी आरती करण्यात आली. जय देवी जय महिषासुरमर्दिनी प्रसन्नवदी जय देवी जय प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा प्रेमापासून सोडी दुःखापासून सोडी. त्यानंतर वाजत गाजत अखंड ज्योत गायत्री मंदिरात पोहोचली. या ठिकाणी महाआरती करण्यात आली. महाआरतीमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष हे सहभागी झाले होते. गायत्री मंदिरामध्ये अखंड ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे.